डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीचे जास्तीत जास्त चेंडू करवई टीमने टाकले तर 40 पेक्षा धावा जास्त बनणार नाहीयेत. या क्रमांकावरती कालच्या दिवसामध्ये एक इतिहास राहिलाय की मी म्हणेन जे भोलेनाथ कुशली टीमनं 40 धावा देखील या क्रीडांगणावरती डिफेंड केल्यात. यावेळेस पाठच्या स्लॉट मध्ये यासाठी खरं तर भूषण ओळखला जातोय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक होता. लॉंग ऑनला ठीपला जाईल. इथे फलंदाज आपण पाहतोय भूषणच्या खेळीचा अंत. फलंदाज बा मनोज उघडा नॉस्टॅक इंड वरती षटक क्रमांक पाहतोय तिसरं प्रगती पथावरती गोलंदाज ऋषिकेश आलेत. बघा आपण पाहतोय केपी करवई टीमचा गेम प्लॅनिंग वेगळं पाहायला मिळतं. करता तिसरं षटक दिनेश वागणे देखील हाताळू शकला असता, परंतु त्यांची देखील एक गेम प्लॅनिंग वेगळीच आहे. अगदी ऋषिकेशला आणले जाते. षटक क्रमांक तिसरा आपण पाहतोय स्पिल मधील पहिलं आणि कोठातील तिसरं षटक घेऊन आलाय. लेफ्ट राऊंड द विकेट ना स्लोवर गतीचा बॉल अगदी आपण फकला गेला तर मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज विलास हवाले हा देखील एक चांगला खेळाडू आहे. अगदी विलास हवाले जर फकला तर त्याच्या नावावरती देखील एक बाईक आहे आणि तोच खेळाडू सुद्धा स्ट्राईक एंड वरती आहे. विलासचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू खेळला आणि त्याच्या बॅट मधून अवघ्या 3 धावा आल्यात. पुढे येतात यार लेफ्ट राऊंड द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल वरती नजर ठेवली आहे. वाडा कॅच टिपली आहे लॉंग ऑनला. त्या ठिकाणी शतरक्षक होता दिनेश वाघ. अप्रतिम झेल. फलंदाज होईल बाद. विलास हवाले फलंदाज बाद. सो मच. नेहमीच आम्ही उल्लेख देखील करतो की बादल सबारे आणि दिनेश वाघ या दोन्ही खेळाडूंच्या नावाने हा खरबई संघ नेहमीच चांगला ओळखला जातो. आणि सध्या तरी आपण पाहतोय दिनेश वाघनं अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली. तब्बल 6 बॉल मध्ये 2 रन्स आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे विकेट नाहीये, परंतु आता सध्या तरी क्षेत्ररक्षण दर्जाचं पाहायला मिळतंय. चांगला क्वालिटीचं क्रिकेट सध्या तरी खरबई टीम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल व्हेरिएशन दाखवलाय अवे फ्रॉम द बॉडी. आपण पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या बाहेर पण त्यांचा इशारा जोपर्यंत पोहोचला एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. धाबा कशा उद्या इथून बोनवली टीमला धाबा चांगल्या बनवायच्यात खरबई टीमच्या विरोधात. जर 40 पेक्षा धाबा जास्त झाल्या तर कदाचित खरबई टीम देखील थोडस अडचणीत येऊ शकते. परंतु त्यांना माहिती या ठिकाणी 40 पेक्षा कमी धाबा खर्च करायचा नाहीये. परंतु बाटची लेडिंग एज आणखीन एक होईल फलंदाज बाद. कोणताच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये थांबायला नाव घेत नाहीये. फलंदाज बाद. पण बघलं गेलं तर मनोज उघडाला आता सातत्याने योगेशला साथ द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 6 वरती गेलेत. योगेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक असतील. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगती पथावरती. विचार केला तर आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात फक्त 1 धाव खर्च केले गोलंदाज ऋषिकेशनं. म्हणजे चांगली सध्या तरी कमालाची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये दिनेश वाघाला त्याने 6 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केल्या, पण तो विकेट त्यांच्या नावावरती पाहायला मिळाले नाहीये. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं अतिशला ज्याने 6 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट देखील बाद केलेत. हा बॉल देखील आपण पाहतोय टाप करण्याचा प्रयत्न करतो ऑफस्टिकच्या बाहेर. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळण घेणारा बॉल होता, पण तो अतिरिक्त बॉल वाईट गेल्या कारणाने नितीन एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते 9 ऑन बोर्ड. 9 धावा दाफलकावरती.
रवस पुन्हा बघतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा बॉल. अगदी ईस्टर्नच्या पाठीमागे आपण पाहतोय टीमचा कॅप्टन, टीमचा कर्णधार, टीमचा सर्वस्व अर्थातच बादल सवारीला आपण पाहतोय कुठल्याही प्रकारचे त्याच्या माध्यमातून आतापर्यंत एकही चूक नाही आहे. कदर तर इष्टरक्षक कसा असावा त्याचंही प्रत्यक्ष उदाहरण आज मात्र बादल सवारीनं दाखवलंय. देखील चेंडू पडल्यानंतर पहा तुम्ही अतिरिक्त उचली घेणारा बॉल सातत्याने ऑफस्टिक वरती गोलंदाजी केली जाते. इथून फलंदाज आपण पाहतो योगेश मात्र 2 चेंडू खेळलाय त्याच्या पाठमधून एकही धाव येत नाहीये. कदाचित नॉन स्ट्राईक एंडवरती मनोज उघडा आहेत, एक हार्ड हिटर आहे आणि त्यांना आता जास्तीत जास्त स्ट्राईक घेऊन खेळावं लागेल. धावा फारशा कमी आहेत दफलकावरती 9. हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो टाप करण्याचा प्रयत्न सातत्याने आपण बघलं गेलं तर 3 चेंडू इथून डॉट फेकलेत गोलंदाज ऋषिकेशनं अप्रतिम गोलंदाजी राहिली. मी म्हणेन ऋषिकेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वालायला लागत नाही. खरबई टीम त्यांनी आतापर्यंत विचार केला तर 8 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 चेंडू वाईट आणि कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी अगदी बॅटच्या सहाय्याने धावा त्याने खर्च केले नाहीयेत. कदाचित मी म्हणेन एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे 2 धावा खर्च केल्यात. 9 धावा धावफलकावरती 18 चेंडूंचा इथून खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंमागे धावसंख्या धावफलकावरती बनवली गेली. 4 बाद 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून आता जास्तीत जास्त धावा आकडावा लागतील. फलंदाज मनोज उघडा या खेळाडूला एक स्टार खेळाडू आहे, त्याच्या नावाने आज संघ ओळखला जातोय. इरेट नंबर 4 वरती आलेत. आतापर्यंत कोणता चेंडूचा त्याने सामना केलेला नाहीये, परंतु समोर एक गोलंदाज आपण पाहतोय अतिश ज्याने षटक क्रमांक दुसरं टाकलं होतं. 6 बॉलमध्ये 5 धावा आणि 2 विकेट महत्वाच्या बाहेर काढल्या होत्या. फुलर लेनचा बॉल आपण पाहतोय लॉफ केलाय, अगदी लॉंग ऑफला खेळाडू आहेत. चेंडूला उचल फेक करीपर्यंत एकच धाव. पहा तुम्ही अगदी जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा सध्या तरी प्रयत्न करतात फलंदाज मनोज उघडा, परंतु त्यांच्या साथीने आपण पाहतो योगेश इरेट नंबर 6 वरती आले. 3 चेंडू फेस केले, त्याच्या बॅटमधून एकही धाव नाहीये. आज मात्र बहुनली टीमनं थोडंसं नाराज केलंय. ज्यावेळेस स्कॉलर टप्पाचा बॉल खोदून काढलाय समोरच्या दिशेला दिनेश वाघ आहे, चेंडूवरती पोहोचतील. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये घडली काय इथे आपण पाहतोय थर्ड अंपायर अर्थातच रेफर केलाय. खुद खेळाडूतून बाद आहे की नाही हे देखील चाचपणी केली जाईल या बॉलवरती. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मानफम धारोळ अर्थातच लिटिल स्टार धारोळ टीमचे रन मशीन अनिल शिंदे आपण पाहतो या ठिकाणी या बॉलची चाचपणी करतात. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले होते फलंदाज योगेशनं, परंतु ही धाव कंप्लीट आहे की नाही हे लगेचच तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पाहतो मी चेंडू रिलीज देखील केलाय आणि इथून आपण जर पाहिलं गेलं तर यस इथे आपण पाहतोय विकेट असणार आहे. अगदी योगेशची बाट हवेमध्ये होती आणि लगेच त्या ठिकाणी तुम्हाला होईल फलंदाज बाद योगेश बाग टू द पवेलियन. क्रिकेट मधला सर्वात सेफ झोन फटका अगदी स्टेट अँड ड्राईव्हचा फटका आल्या आल्याच आपल्या नाबाचा इरादा आणि आपल्या नाबाचा दबदबा देत असताना फलंदाज रवीच्या पाठमधून हा षटकार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती षटकार टोकलाय फलंदाज रवीनं अगदी 6च्या मदतीनं. संघाची धावसंख्या आपण पाहतोय इथे 17 धावा, परंतु फुलर लेनचा होता फटका फसला. यष्टी रक्षक बॉल खाली वेगाने बादल सबारे पोहोचलेत आणि टीपला जाईल इतका जवाब पत्तर ते देत असताना गोलंदाज अतिशनं केलंय कमबॅक. फलंदाज होईल बाद रवी.
पाहतोय फलंदाज आगोपाठचे 6 बाद झालेत, 17 धाबा दाफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती. स्पीड मधील दुसरं षटक आणि कोठातील 4थं षटक घेऊन आले गोलंदाज अतिश आलेत. काय जबरदस्त सध्या तरी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली आहे. जवळपास रवीने एक षटकार टोकला होता त्याच्या विरोधात, परंतु कोणताच गोलंदाजाला षटकार टोकून पसंत नाहीये. फुलर लेनचा बॉल होता, अगदी तो देखील षटकार टोकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतो. आडवा पाटने चेंडूला पाठवले सरेल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रतीकच्या पाठ मधून आलाय. आणखीन एक धमाका चौकार. परशुराम जंबीर या साहेबांचे इथे आगमन झाले गेले, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपण आलात आणि या स्पर्धेच्या पण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्यावेळेस पुढे आता शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, हो केलाय मिड विकेट रिजनला खेळाडू चेंडूवरती पोहोचतील, तिथे आपण पाहतोय अप्रतिम झेल. आणखीन एक टीपला जाईल, फलंदाज होईल फेल. मैदानाच्या आतमध्ये ज्यांची आतुरता लागली होती, आनंद जंबीर आणि अनिलजी शिंदे यांच्या माध्यमातून देखील आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात की आता ज्या खेळाडूंची आतुरता लागली होती तोच खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जे महाराष्ट्र पोलीस आहेत, जनतेचे रक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाकलं जातं, किशोर उगडा साहेबांचं इथे मैदानाच्या आतमध्ये आगमन देखील झालं गेलंय. आणि आपण पाहतो नेट नंबर 9 वरती आलेत. जवळपास इथून आपण जर पाकलं तर 7 फलंदाज बाद झालेत, 21 धावा संख्या दाफलकावरती पाहायला मिळते. या षटकामध्ये जर मनोज उगडानं 18 ते 20 धावा कुठल्या तर चांगली धावा संख्या इथून बनू शकते. या मॅच मध्ये आपण जर पाहतोय पाठीमागच्या अगदी कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिला तर जे भोलेनाथ कुशुली संघ आणि यंगस्टार धुदाणी या दोन संघाच्या दरम्यान एक घमासान युद्ध या ठिकाणी पाहिलं गेलं होतं. अगदी 30 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या होत्या आणि जे भोलेनाथ कुशुली टीमनं देखील त्या धावा डिफेंड देखील केल्या. म्हणजे या कर्णधानावरती एक मोठा देखील इतिहास आहे. 40 धावा देखील या मैदानावरती डिफेंड झाल्यात, परंतु या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं आहे. यावेळेस आपण पाहतोय आडवा पाटणे खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज मनोज उगडा ऑन स्ट्रायकर आहेत. अगदी त्याला माहिती इथून धावा बनवायच्यात, कदाचित धावा इथून आता येणं गरजेचं आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये तशाच पद्धतीची बॅटिंग करावी लागली. पहिलाच बॉल इथे मनीष आपण पाहतोय डॉट फेकलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंमध्ये मिनिमम 10 ते 15 धावा जरी बनवल्या तरी देखील एक चांगला फायटिंग स्कोर पाहू शकते टीम बोनोली संघ, परंतु मनीषला या ठिकाणी मंजूर नाहीये. पहिला जो आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती फुलर लेनचा बॉल होता, अगदी मिडॉनला संपूर्ण क्षेत्र खाली, एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, धावा मिळतील 4. मनोज उगड्याच्या पाठमधून आलाय हा चौकार. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. फुलर लेनचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप फाईनला, चेंडूला सरळ फेकून दिलाय. अगदी बोनोली टीमच्या सुरुवातीला 4 षटकामध्ये धाबा नव्हत्या, परंतु 5व्या षटकाला ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे ना, आणि तिथून मात्र मनोज उगडा थांबायला नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार. इथे आपण पाहतो मनीष वरती आता हल्ले चढवले जात आहेत. 3 बॉल मध्ये 10 धावा खर्च केल्यात. अजून या 3 चेंडू वरती जर एखाद दुसरा मोठा फटका आला तर कदाचित चांगली धावा बनवू शकतात. इथे आपण पाहतो या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 31, लॉस ऑफ 7 विकेट. हा देखील बॉल समोर टाकला होता, मोठा फटका इथून खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज मनोज उघडाना, परंतु बॅट आणि बॉलचा तिथे संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. या 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर उभारू शकते टीम बोनोली संघ, परंतु इथून खरबाई टीमला देखील माहिती आहे 40 पेक्षा धावा जास्त खर्च करायचा नाहीये. त्याच अनुषंगाने सध्या तरी तो गोलंदाजी करतोय, परंतु फाईनला खेळण्याचा प्रयत्न अगदी लेग स्लिप मध्ये
खेळाडू सज्ज होते त्या ठिकाणी ललित आणि ठीपला जाईल फलंदाज होईल फैल back to the pavilion. ज्याचा नाबाचा देखील धबधबा भरपूर चांगला आहे वेगवान तेज तर्रार म्हणून त्याच्या माध्यमातून गोलंदाजी सातत्याने फेकली जाते बालचंद्र निरगुड आपण पाहतोय लालचंद्र निरगुड आपण पाहतोय या ठिकाणी स्ट्राईक रेट वरती शेवटचा बॉल स्टील टू गो 31 31 धावा फलकावरती फुलर लेनचा बॉल होता हुक केलाय परंतु कोणताच खेळाडू त्या ठिकाणी नाहीये नोमॅन्स लँड मध्ये शेवटी ट्रॅव्हल झालाय 2 धावा कंप्लीट केल्या तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न करतात परंतु इथून अगदी धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद लालचंद्र निरगुडा बॅक टू द डग आउट इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि कदाचित इथे आपण पाहतोय कमरेपेक्षा जास्त वरती चेंडूची इथून पाहणी केली आहे इथून आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता आणि इथून चेक केलं जाईल ब्रदर स्पोर्ट लाईव्ह ही वाहिनी या ठिकाणी सज्ज आहे दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी या चेंडूची चाचपणी केली जाते थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अनिलजी शेंडे साहेब तिथून लगेच तुमच्यापर्यंत निर्णय आम्ही पोहोचू फुलर लेनचा बॉल होता धाबा तर 2 मिळाल्यात परंतु इथून यस इथून फ्री डिलिव्हरी आणि पाहता फुलटॉस बॉल होता डीप मध्ये बॉल चालला होता सरळ या ठिकाणी 2च धावा आणि या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑनबोर्ड पाहायला मिळते 33 धावा दाफल कापरती आपण पाहतो या ठिकाणी प्रथमतः बॅटिंग करत असताना बहुनोली संघ अगदी आपण विचार केला तर जवळपास 8 फलंदाज बाद झाले होते आणि 8 गळाच्या नुकसानात इथून 30 बॉल मध्ये 33 धावा बनवले गेल्यात 34 टार्गेट आहे आणि मैदानाच्या आतमध्ये 34 टार्गेट घेऊन उतरेल केपी खरबई संघ परंतु ह्या धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील या ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करू व्हॉइस ऑफ पनवेल या विभागातून अतिशय चांगले समालोचक स्वप्नील लबारे थँक्यू
थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलात. सोनूजी आगिवला एक फार चांगला आवाज खडकी गावाला बिलॉंग करतात. खऱ्या अर्थानं आज सातत्यानं दुसऱ्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला आवाज प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहिला गेला आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जे वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी ब आयोजित स्वर्गीय गुरुनाथ उगडा स्मृती चषक 2025-26 हे शानदार पर्व आज खऱ्या अर्थानं 1 जानेवारी 2026 अर्थातच इंग्रजी वर्षातील हा पहिला दिवस आणि इंग्रजी नवीन वर्षाला खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाली. आपण हिंदू समाजातील आपण पाहिल्या गेला तर गुढीपाडव्याला नवीन वर्षाची सुरुवात होत्या. मात्र हरकत नाही आहे, इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा सर्व लाडक्या क्रीडा रसिक वर्गांना नवीन वर्षाच्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहिल्या गेला आज अंतिम दिवस या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. खऱ्या अर्थानं तब्बल 4 दिवसीय स्पर्धा आपण पाहिली. स्वर्गीय गुरुनाथ उगडा स्मृती चषक आपण पाहिल्या गेला. खऱ्या अर्थानं चापेवाडी गावातील एक फार चांगला गुणवान खेळाडू असं म्हटलं जावं ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला आणि त्याच्यावरती काळानं घात केला आणि आज आपल्यामधून ते निघून गेला. खऱ्या अर्थानं आणि त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहिली गेली जे वाघोबा क्रिकेट संघ चापेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानानं भरवली गेली आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचं टायटल देखील फार चांगलं राहिलं गेल्या आपण पाहतोय. स्वर्गीय गुरुनाथ उगडा स्मृती चषक 2026 शानदार पर्व खऱ्या अर्थानं आज आपण जर का पाहिलं गेला आदिवासी टेनिस क्रिकेट मधील ए लॉर्ड्स या स्पर्धेमध्ये भरवला गेलाय आणि त्यामधील आदिवासी टेनिस क्रिकेट मधील तारे सिताऱ्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना जरूर लो स्कोरिंग आपण पाहिलाय, कारण एका बाजूला आपण पाहिलं गेला अंबरनाथ विभागातील जे वाघोबा बनोली संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बदलापूर विभागातील आपण पाहतोय खरवई संघ. म्हणजे दोन्ही संघ जवळचे एकाच विभागातील म्हटलं तरी हरकत नाही. या दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच माहिती आहे. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं गेलं सकाळच्या सत्रामध्ये अवकाळी पाऊस जरूर झाला आणि त्या कारणास्तव खेळपट्टी थोडीशी दमट आणि त्याचा थोडंसं आपण पाहिलं गेला मार बसला गेला बॅटिंग करत असताना पहिल्या हाफमध्ये बनवली टीमला. मात्र इथून या धाबा वाचवल्या जातील का? उत्तर अर्धामध्ये आपण पाहतो टार्गेट सेट केले 34 धावसंख्येचा गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय एक चांगला गुणवान गोलंदाज आपण पाहतोय लालचंद्रला. पहिला चेंडू भन्नाट वेग अपील जरूर झाली मात्र विकेट किपरना चेंडूला भूमीला दान केलं आणि तोपर्यंत दार चेंडू सांगता अशा रीतीने जर का गोलंदाजी राहिल्या तर नक्कीच या धावांचा देखील कुठे का होईना मात्र अंकुश लावण्याचा प्रयत्न राहील. कारण क्रिकेट असा खेळ या कधी काय घडेल याचा नियम नसतो. कारण सध्याप्रमाणे रंग बदलणारा टेनिस क्रिकेटचा खेळ सातत्याने कालचा सामना आपण सोनू आगिवल्यानं सांगितला की ज्या रीतीने कुशली संघाने 40 धावा डिफेन्स केल्या मग 34 धावा का डिफेन्स होऊ शकत नाही. जर गोलंदाजी धारदार राहिली तर नक्कीच हे समीकरण वेगळं पाहायला मिळेल. आणि तसंच प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या पूर्वार्धाला जशी सुरुवात झाली 2 चेंडू सुरेख फेकलेत गोलंदाज आपण पाहतोय लालचंद्रला. खऱ्या अर्थानं लाल्या या नावाने त्याची ओळख घ्या. मात्र इथून ज्या रीतीनं संघनायकानं विश्वास दाखवला त्याच्यावरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती जणू काही आगीचे गोळे फेकले जातात. समोर फलंदाज दिनेश वाघ एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची देखील ख्याती आहे. कमालीचा फटका सर्कलचं रिंगण तोडलं चेंडूला फेकून दिला मिड विकेटला क्लिअर करत हा पहिला ब्लास्ट शानदार चौकार. सहजासहजी सामना सोडणार नाही. त्यांना देखील इथून मेहनत करावी लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. यावेळेस मात्र फटका सुंदर पुन्हा एकदा मात्र त्या क्षेत्रामध्ये मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट फेकी खराब आणि तोपर्यंत आपण पाहतो 2 धावा सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. इथून मात्र जे वाघोबा बनवली टीमला एक धाव वाचवावी लागेल. कारण अगोदरच धावसंख्या कमी आहे आणि त्यामध्ये जर का एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केल्या तर या 34 धावा सहजरीतीने बनल्या जातील. विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं फार सातत्यानं गरजेचं राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती लाल्याला आपण पाहतोय राऊंड विकेटने सज्ज 2 चेंडू सुरेख फेकलेत आणि त्यानंतर थोडंसं मागडं ठरलाय. इथून मात्र पुढचा चेंडू रिलीज करेल. अतिशय वेगवान चेंडू अपील भरपूर पाहायला मिळाले मात्र अपील मध्ये उत्साह भरपूर होता विश्वास कमी अशा रीतीने जर का गोलंदाजी राहिली तर सामना अंतिम षटकामध्ये जाईल यात मात्र शंका नाही. मात्र दिनेश वाघ जर का मैदानाच्या आतमध्ये थांबला तर या 34 धावा आपण पाहिलं गेला तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये नक्कीच पूर्ण केल्या जातील. मात्र त्यासाठी कशा रीतीने रणनीती आखली जाईल हे देखील पाहणं फार गरजेचं असेल.
यावेळेस पटका सुंदर या इथून पाहावं लागेल वारंवार मिड विकेटला टार्गेट आणि चेंडू मात्र एक टप्पा घेत दिनेश वाघच्या बॅटमधून हा दुसरा चौकार आणि पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक पहिलं मात्र संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये अर्थातच बिनगडी बाद 10 अंकावरती आहे. अप्रतिम आपण पाहतोय डीजे रोहिदासचं देखील कौतुक केलेच पाहिजे. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून प्रेक्षक वर्गांना मंत्रमुग्ध करणारी संगीत त्यांच्या माध्यमातून मात्र वाजवली जातात आणि आज आमच्या आवाजाची देखील फार चांगली काळजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. समीकरण आपण जर का पाहिलं गेल्या खऱ्या अर्थानं बॉल टू रन समीकरण येऊन ठेवलंय 24 चेंडू आणि वाजवायचे 24 धाबा. इथून मात्र गोलंदाजाला भरपूर मेहनत आणि निश्चित स्वरूपात कमबॅकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. कारण वारंवार आपण पाहिले गेल्या P1चं षटक संपलं गेले आणि P1चं षटकानंतर आपण पाहतोय P2चं षटक मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या सर्कलच्या बाहेर आपण जर का पाहिले गेल्या 3 शतरक्षण लगावले गेलेत आणि इथून पाहावं लागेल ऑनर स्ट्राईक वरती यावेळी सज्ज होईल ऋषिकेश पहिल्या चेंडू सामना करेल. इथून मात्र आपण पाहतोय दुसऱ्या षटकाला सुरुवात आपण पाहिले गेले बॅटची लिडिंग एज सेकंड स्लिप मध्ये अप्रतिम जेल कॅरी केला जातोय आणि विकेटचा पतन पहिला धक्का लागेल. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना सेकंड हाफ मध्ये किफी प्रतिष्ठान खरबोई टीमला फलंदाज बाद होईल 0 अंकावरती. यावेळेस आपण पाहतोय ऋषिकेश बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू सो मच. पहिल्या धक्का लागला गेला आपण पाहतो ऋषिकेशच्या स्वरूपात आपण पाहिले गेल्या 10 अंकावरती. यावेळेस मात्र खरबोई टीमला नवीन फलंदाज संघाचा तारणार खेळाडू ज्याच्या नावानं आपण पाहिले गेल्या संघाला खऱ्या अर्थाने ओळखले जातं बादल सवारे ऑनर स्ट्राईक वरती. इथून मात्र गोलंदाज असताना कडवी झुंज असेल भूषण गोलंदाजी ट्रॅक वरती. बादलला जर का शांत ठेवला तर कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. मात्र तसं घडणार नाही. पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. कव्हर ड्राईव्हचा देखना फटका चेंडूला फेकून दिला. आपण पाहतोय 4 धावांसाठी हा शानदार चौकार. या चेंडूवरती बादल सवारेचा क्लास पाहायला मिळाला. मात्र भूषणला इथून स्वतःला जर का सिद्ध करायचं असेल तर अचूक टप्प्यावरती गतीमध्ये नियंत्रित असणारी गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील आणि तेच समीकरण यावेळेस मात्र गुडलेन्स वरती चेंडू रिलीज केला आणि त्यानंतर मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू जेवढे डॉट चेंडू देईल तेवढा मनोबल वाढवला जाईल. आपण पाहतोय बनवली टीमचा. मात्र त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत करणं अत्यंत गरजेचं राहील. जर का शेवटच्या क्षणापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली तर या धावांपर्यंत मात्र कुठे का होईना संघर्ष पाहायला मिळेल. फुटवरचा वापर मात्र यावेळेस पाहावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर मात्र पलटवार गोलंदाज भूषणचं कौतुक करेन कारण ज्या रीतीने पहिला चेंडू रिलीज केला त्यानंतर विकेट आणि त्यानंतरचे चौकार आल्यानंतरचे मात्र 2 चेंडू सुरेख फेकलेत म्हणजे प्रत्येक चेंडू गणित वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं होतं पहिल्या षटकामध्ये 10 धाबा 24 चेंडू 24चं समीकरण होतं. आता समीकरण थोडं बदललं गेलंय. 14 धाबा धावपलकर लागले गेल्यात आणि समीकरण आपण पाहतो यावेळी येऊन टेपलंय 20 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो हलक्या शतकाने खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र फारसं टायमिंग जुळलं नाही. मात्र तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल.
इथून मात्र शांत संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कारण एका बाजूला बादल सवार आहे तर एका साईडला दिनेश वाघ, एक नामवंत जोडी आहे बदलापूर विभागातील. कारण या दोन खेळाडूंना आपल्या गावासाठी अनेक मैदाने गाजवली आहेत. मात्र इथून पाहावं लागेल आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं स्वर्गीय गुरुनाथ उघडा स्मृती चषकामध्ये कशा रीतीने खेळ राहील. आज अंतिम दिवस या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं, आणि इथून मात्र हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये मैदानाचा आपण जर का लेखाजोखा पाहिला गेला अतिशय सुसज्ज मैदान, हिरवमय वातावरण आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये अतिशय चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सन्मान दिला तोपर्यंत आपण पाहतोय खराब क्षेत्ररक्षण थोडंसं लेझी आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, या चुका बनवली टीमला थोडंसं मात्र दबावापासून कुठे का होईना लांब घेऊन जातील आणि अशा रीतीनं षटक क्रमांक आपण पाहिला गेला. दुसरं देखील संपला गेलंय आणि इथून पाहावं लागेल संघाची टोटल धावसंख्या सेकंड हाफ मध्ये बॅटिंग करत असताना केपी प्रतिष्ठान खरबई संघ जाऊन पोहोचलाय एक गडी बाद असताना 17 अंकावरती. तर समीकरण आपण पाहतो येणारे 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज, म्हणजे अद्याप सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळेल. जर का जे वाघोबा बनवली टीमला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवायचं असेल तर इथून स्वतःला मात्र सिद्ध करावं लागेल. ज्या ज्या खेळाडूला संधी मिळेल त्या त्या खेळाडूंना जर का 100% एफर्ट लावले मैदानाच्या आतमध्ये तर खरवई संघाला देखील रोखलं जाईल. मात्र रोखणं तेव्हाच शक्य होईल ज्यावेळेस दिनेश वाघ आणि बादल सवारिया हे दोन प्रमुख ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर काढण्यास त्यांना यश येईल. त्यानंतर मात्र कुठे का होईना सामन्याचा समीकरण आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. अन्यथा बादल सवारे आणि दिनेश वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये थांबल्या तर या धाबांचा पाठलाग सहजरीतीनं एकतर्फी केला जाईल, यात मात्र शंका नाही. मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अतिशय अनुभवी गोलंदाज आपण पाहतोय लालचंद्र, अर्थातच लाल्याला आपण पाहू शकाल. इथून मात्र स्वतःला जर का सिद्ध करायचं असेल तर अचूक टप्प्यावरती विकेट टेकिंग गोलंदाजी जास्तीत जास्त डॉट चेंडू कशा रीतीने येतील याकडे लक्ष केंद्रित करून गोलंदाजी करावी लागेल. लोवर फुल टॉस फटका सुंदर ऑन साइडला आपण पाहतोय त्या ठिकाणी लॉंगांचं क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत पोहोचेल, मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. मात्र फेकी थोडीशी खराब आणि तोपर्यंत मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. कारण बादल सवारे दिनेश वाघला माहिती एक एक धाव भरपूर महत्वाची राहील या मॅच मध्ये. कारण बॉल टू रन समीकरण आपण पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने सामन्याचा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. या दोन धावा आणि या दोन धाब्याने संघ पुढे वाटचाल करेल. 19 अंकावरती एक फलंदाज जरूर बाद झालाय. मात्र इथून साजेदारी तोडली जाईल का यावेळेस मात्र सुंदर चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. जर का ही साजेदारी तोडत यश आलं जय वाघोबा बनवली टीमला तर पुन्हा एकदा वापसी केली जाईल मॅच मध्ये आणि त्यासाठी जाळे रचावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. कारण समोर देखील तेवढाच ताकदवार संघ आहे. सामन्यामध्ये आपण जर का विचार केला गेला 34 धाब्यांसाठी संघर्ष करतोय म्हणजे बनवली टीमची देखील गोलंदाजी फार चांगली आहे. यावेळेस मात्र बॅटची टॉप एज, इथून मात्र नामिस संधी होती. हा झेल जर का मनोज उघडेने कॅरी केला असता तर नशिबाची साथ लाभली असते. मात्र तसं मंजूर नव्हतं नियतीला. प्रयत्न करण्याचा गरजेचं होता कारण कठीण जेल होता. अशा क्षणाला जर का एक कठीण जेल सोपे केल्या तर मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा वापसी निर्माण केली जाईल. गोलंदाज एफर्ट लाजवाब करतोय मात्र क्षेत्ररक्षणाची साथ देखील लाभणं फार गरजेचं राहील. कारण टेनिस क्रिकेट म्हटला तर 11 खेळाडूंचा सांघिक खेळ आणि त्यामध्ये 11 खेळाडूंना जर का योगदान 100% दिला तर यश त्यांना नक्कीच मिळत असतं. मात्र कमालीचा चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये ब्लॉकॉलची सफर. मात्र इथून पाहावं लागेल खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला एक सिंगल खेळपट्टीवरती चेंडू होता आणि तरी देखील एक धाव पळून काढली. कारण दिनेश आणि बादलला माहिती आहे एक एक धाबेचं महत्व काय आहे. कारण ज्या वेळेस एका धाबेने संघ पराभूत होतो त्या वेळी मात्र एका धाब्याची किंमत आपल्याला जरूर पाहायला मिळते. मात्र इथून जे वाघोबा बनवलेल्या टीमला जर का सामन्यामध्ये या मॅच मध्ये आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर एक एक धाव वाचवणं देखील फार गरजेचं असेल. खऱ्या अर्थानं चौथा चेंडू आणि समीकरण राहिलं 13 धावसंख्येचा. हे दोन चेंडू भरपूर निर्णायक राहतील. आपण पाहतोय समोर फलंदाज फटका सुंदर आपण पाहतोय
व्हीसेप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू एक टप्पा घेत सीमा पार हा संजीवनी देणारा आणि विजयाच्या समवेत गवस निघालणारा केपी प्रतिष्ठान खरवई संघासाठी हा शानदार चौकार. तेरा चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. या षटकातील हा अंतिम चेंडू बॅटची लिडिंग एज आपण पाहतोय. पॉइंट क्षेत्रामध्ये तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. आणि पंच आम्हाला सांगत असताना षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि तिन्ही षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला. यावेळेस 26 अंकावरती केपी प्रतिष्ठान खरबई संघ एक गडी बाद असताना आता समीकरण उरलं गेले 12 चेंडू आणि कंपल्सरी 8 धावसंख्येची गरज असेल. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच गुरुलेन चाफवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट हेदुटणी बी संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन नवे असेल तर रिपोर्टिंग करा. म्हणजेच आपण जर पाहिलं तर गुरु इलेव्हन चाफेवाडी संघ याच आयोजनातील हा स्वतःचा घरचा संघ आणि त्याच्या विरोधात तुम्हाला हेदुटणी बी संघ पाहायला मिळेल. चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेचच या टॉस बॉक्स मध्ये आपण त्या ठिकाणी टॉस संपर्क करणार आहोत. आज खरं तर या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील आपल्याला 1-1 मिनिटं आणि 1-1 सेकंद वाचवायचं आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या कॅप्टनने लगेचच रिपोर्टिंग करा. चला आपण पाहतो या ठिकाणी अजून एक सामना तुम्हाला चांगला पाहायला मिळेल. मात्र लिटिल स्टार धारोळ संघाला कोणता संघ खेळला जाईल हे देखील अजूनही प्रश्नच राहिलाय. थँक्यू सो मच. आपण पाहिलं गेलं अद्यापर्यंत 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. इथून मात्र हे चौथं आणि निर्णायक षटक राहील. खऱ्या अर्थानं गोलंदाजी ट्रॅकवरती विलास हवालेला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं एक बायकर मॅन म्हणून त्याची ख्याती राहिली. एक बाईक त्याच्या नावावरती आपण देखील पाहिली पनवेल मधील धामणीची स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं ज्याचं बाईक मिळवण्याचं स्वप्न त्या स्पर्धेमध्ये पूर्ण झालं होतं आणि तिथून जो कमबॅक राहिला अद्यापर्यंत लाजबाब. मात्र इथून स्वतःला सिद्ध करावं लागेल. खऱ्या अर्थानं आज जो संघ स्वतःला सिद्ध करेल खऱ्या अर्थानं नवीन वर्षाची सुरुवात आणि इथून मात्र भरपूर काही सांगून जाईल आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र विलासचा पहिला चेंडू त्यावरती ब्लास्ट केला जातोय आणि चेंडूला फेकून दिला आपण पाहतोय. 6 धावांसाठी हा पहिला तडाखा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस ठोकत असताना बादल सवारीच्या बॅटमधून हा उत्तुंग बिग हिट षटकार आणि या षटकाराच्या साहाय्यानं सामना एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये आणि आता इथून गरज असेल अवघ्या फक्त आणि फक्त आपण पाहतोय 2 धावसंख्येची. इथून मात्र सन्मान दिला आपण पाहतोय कारण त्यांना माहिती आहे सामना आपल्या बाजूने झोकला गेलाय आणि इथून आपण पाहिलं गेला स्कोर मात्र यावेळेस मात्र लेबल झाला गेलाय आणि अवघ्या 1 धावसंख्येची गरज. अर्थातच फक्त औपचारिकता बाकी मैदानाच्या आतमध्ये. कुठे का होईना बनवले संघाने केलेल्या चुका पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना अपयश आलं आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करत असताना थोडीशी खराब गोलंदाजी आणि त्यानंतर मात्र सामन्यामधून कुठे का होईना आपण पाहिलं गेला यावेळेस मात्र पराभवाच्या छायेखाली जात असताना जेव्हा गोबा बनवली संघ आणि विजय संपादित खेचून आणला आपण पाहतो केपी प्रतिष्ठान खरबई संघ.